कोण होतीस तू आणि काय झालीस तू, असं आता सुरुवातीलाच म्हणावं असं वाटतंय. हो, खरंच मी कोण होते आणि काय झाले हा हां, माझा प्रवास माझ्या डोळ्यासमोर असाच आहे. कारण मी हां, आधी कायम पॉझिटिव्ह भूमिका केल्या. हां. जसं तुम्ही म्हणालात तसं 2016 पासून निगेटिव्ह भूमिका माझ्या वाट्याला आल्या. म्हणून हे वाक्य ॲक्चुअली तंतोतंत लागू पडतंय. पण हे तुझ्या वाट्याला कशी काय आली खलनायिका? माझ्या खरं ध्यानीमनी पण नव्हतं, की मी माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीत कधी खलनायिका साकारेन. कारण माझा चेहरा काही तसा नाहीये. म्हणजे मला असं वाटतं, की प्रत्येक माणसाचा एक चेहऱ्याची एक ठेवण असते. तर ती बघून आपल्याला कळतं, की नाही यार इसके लिए पॉझिटिव्ह, इसके लिए निगेटिव्ह असं एक आराखडे बांधले जातात. सो मला स्वतःलाही माहिती होतं, की माझ्या आयुष्यात कधी मी खलनायिकेची भूमिका साकार करेन किंवा ती मला सूट होईल किंवा ती मला करायला आवडेल, मज्जा येईल हे मलाही माहिती नव्हतं. 2016 मध्ये रानभूल नावाचं नाटक म्हणजे जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. रानभूल आधी बऱ्याच संचांमध्ये झालं होतं. 2016 मध्ये आम्ही केलं तेव्हा संजय नार्वेकर मुख्य भूमिकेमध्ये होता. त्यावेळेला ती भूमिका विनय आपटेंनी साकारलेली होती. प्रल मयेकर मोठे दिग्गज लेखक त्यांचं नाटक करायला मिळणं खरंच माझं मोठं भाग्य. जेव्हा प्रोड्युसरनी मला फोन केला, तेव्हा विचारलं, की असं-असं आम्ही नाटक करतो आहोत आणि नाटक तर कोणाला करायला आवडणार आहे. मला असं वाटतं, की कुठच्याही अभिनेत्रीला किंवा अभिनेत्याला नाटक करायला मिळणं आणि ज्यांनी आपलं करिअर नाटकापासून सुरुवात केलंय. पहिलं पाऊलच रंगमंचावर टाकलं आणि आपल्या अभिनय कारकिर्दीला ज्यांची नाटकापासून सुरुवात झाली आहे, रंगमंचापासून सुरू झालंय, तर त्यांना नाटक म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे मला असं वाटतं नाटक म्हणजे श्वास अभिनेता आणि अभिनेत्रीचा. ज्यांनी आपली रंगमंचापासून कारकीर्द सुरू केली. सो 2016 ची गोष्ट आहे आणि तेव्हा मी मला वाटतं फारसं काही करत नव्हते. म्हणजे मालिका नव्हते करत आणि जेव्हा मला प्रोड्युसरचा कॉल आला संतोष काणेकर, की आम्ही असं-असं नाटक करतोय आणि मंगेश कदम डिरेक्ट करतो आहे आणि मला मंगेशकडे काम करायचंच होतं. अनेक वर्ष आपण असं एखाद्या डिरेक्टरकडे किंवा एखाद्या प्रोडक्शनमध्ये काम करण्याची संधीची वाट बघत असतो. ती संधी चालून आली. पण जेव्हा त्याने मला सांगितलं, की नंदिनी असा-असा रोल आहे आणि निगेटिव्ह रोल असणार आहे हा. बरं नाटक मला माहिती होतं कारण माझ्या तरुणपणी पण मी ते नाटक पाहिलं होतं आणि आय वॉज झॅप्ड. मी म्हटलं, "अरे तू मला विचारतोयस, तू नंदिनी वैद्यलाच कॉल केलायस ना? अ, तुला निगेटिव्हसाठी माझा तू विचार करतो आहेस?" तर मी आत्तापर्यंत कधीच काही केलेलं नाही असं. तर तो म्हणाला, "नाही, आम्हाला खात्री आहे की तू करू शकशील." मग म्हटलं, "अरे वाह! ही तर माझ्यासाठी चांगली संधी आहे." कारण कुठल्याही कलाकाराला अनेक प्रकारच्या भूमिका करायला आवडतं. मग ती पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, कुठचेही कंगोरे असलेले बेसिकली रोल्स असतील, ते करायला आवडतात. तो वाट बघत असतो आणि आय वॉज लाइक की डन मग मला आवडेल. मग मग ती प्रोसेस सुरू झाली. मग तालमी झाल्या, प्रयोग झाले आणि मला ती त्या नाटकातल्या म्हणजे त्या रोलचं नाव होतं प्रिया. मला ती अच्छा. प्रिया आवडायला लागली आणि प्रियाचं कॅरेक्टरच असं होतं, की ती अभिनेत्री असते आणि एका ठराविक ठराविक वयानंतर अभिनेत्रींचा म्हणजे तो एक तुमचा काळ असतो आणि तो काळ तुमचा थोडासा संपत आलेला असतानाचं ते फ्रस्ट्रेशन कुठल्याही कलाकाराला मे बी येतं, की आधी आपण हिरो-हिरोईनची कामं केली. मग ते वयाच्या मध्यापर्यंत आल्यानंतर किंवा कारकिर्दीच्या मध्यापर्यंत आल्यानंतर जे काही रोल्स तुमच्या वाट्याला येतात, ते ऑब्व्हियसली थोडेसे वेगळे असतात. मग ते कॅरेक्टरच तसं होतं. म्हणजे आता मला वेगळं सांगायला अनेक लोकांनी रानभूल बघितलं असणार आहे. आपल्या तुम्ही तर बघितलेलंच असणार आहे. कारण ते तुम्ही त्यावेळेला तर होतातच हो. तुम्ही तर आधीपासून आहात. सो ते कॅरेक्टर तसं होतं, की ती अभिनेत्री असते आणि मग तिचा तो प्रवास कसा असतो आणि मग ते मला करायला खूप मजा आली. संजय नार्वेकर, भाऊ कदमनी अरुण नलावडेंनी जो रोल केला होता, तो भाऊ कदमनी केला होता. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा हा वेगळा रोल होता. म्हणजे विनोदी नव्हता तो रोल. हं. वेगळ्या ढंगाचा रोल होता. सो टीम आमची खूप छान होती आणि तिथून माझं मत ते निगेटिव्ह आणि मग मला ते आवडायला लागलं. मग मला असं वाटलं, की नाही हे मला आवडतंय करायला आणि हे हे करून मला समाधान मिळतंय. म्हणजे मग ते पॉझिटिव्ह मी असं म्हणणार नाही, की प्रत्येक पॉझिटिव्ह भूमिका रडूबाईच्याच काम करतात किंवा त्यांना सतत रडायचं असतं असं नाही. त्यालाही कंगोरे असतात. पण मला असं वाटतं, की निगेटिव्ह करण्यासाठी जास्त त्या कॅरेक्टरचे कंगोरे तुम्हाला जास्त काहीतरी करायला मिळतं. हा माझं पर्सनल हे आहे, मत आहे हे. सो मला उलट नंतर मग मी आय वॉज एक्स्पेक्टिंग की नाही मला आता निगेटिव्हच करायचं आहे आणि फॉर्च्युनेटली मला नंतर सगळ्या भूमिका निगेटिव्हच मिळाल्या. सगळ्या.
म्हणजे मी मालिका केल्या अनेक. त्या सगळ्या मालिकांमधनं मला सोनीची त्यावेळेला कुसुम नावाची मालिका मराठीत होत होती. तिथे मला निगेटिव्ह, पहिली मालिका मिळाली निगेटिव्ह. त्याच्यानंतर मी साईबाबा नावाची फक्त मराठीची सिरियल होती, त्याच्यात मी निगेटिव्ह. मग तो मला आय थिंक मग तो प्रवास माझा सुरू झाल्यानंतर भाग्य दिले तू मला ही सिरियल, त्याच्यात मी निगेटिव्ह. आत्ताच जी माझी संपली कोण होतीस तू काय झालीस तू, ह्याच्यात मी निगेटिव्ह. सो आय एन्जॉयड माय निगेटिव्ह कॅरेक्टर्स. म्हणजे सगळे निगेटिव्ह कॅरेक्टर्स मी एन्जॉय केले लिटरली. म्हणजे तू खलनायिकेची नायिका होती. हो. खलनायिकेची मी नायिका ठरले. माझा मुलगा बोलता बोलता सहज असा, म्हणजे आमचं जेव्हा बोललं होतं किंवा हा. कोणी फ्रेंड्स घरी येतात आणि मग काही भूमिकांबद्दल चर्चा होते वगैरे, मग तो अरे माहिती आहे ना, आम्हाला काही ही कॉल्स मी आम्हाला काही वेगळे कष्ट नाही घ्यायला लागत, तिच्यासाठी काय आहे असं इझी आहे. म्हणजे त्याला असं वाटतं की तू अशीच आहेस प्रत्यक्ष आयुष्यात आणि माझ्याबरोबर तू अशीच आहेस, बाकीच्यांसाठी तू गोड गोड बोलतेस. हा. सो मला तो गमतीचा भाग आहे हा, की तो मला असं म्हणतो की तू अशीच आहेस प्रत्यक्ष आयुष्यात, पण माझ्या आजूबाजूच्या लोकांना माहिती आहे की मी कशी आहे आणि माझा स्वभाव टोटली वेगळा आहे. मी अजिबात खलनायिका नाहीये प्रत्यक्ष आयुष्यामध्ये.